गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवतोय आणि आज तुम्हाला खास एक पावसात जे मासे येतात तर त्याची रेसिपी बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ नक्की पहा. आणि आता वाजलेले आहेत 9. मी मगाशी उठलो वगैरे, ब्रेकफास्ट वगैरे केला. मी आई काय करते दाखवतो तुम्हाला. सो ही बघा, इकडे आई आहे. मासे बांगडे आणलेले आहेत, ते साफ करून घेत आहे. आणि हे बघा, जे चढणीचे मासे म्हणतात ना, मळये आणि ते ते आणलेले आहेत. सो ह्याची आज तुम्हाला खास रेसिपी बघायला भेटणार. सो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. मला हे मासे नाही आवडत. आई, बाबा आणि भाऊ खातो मासे, बट मला नाही आवडत हे. ते स्टिकी स्टिकी बुळबुळीत असतात, so त्यामुळे मी नाही खात. सो याची तुम्हाला रेसिपी भेटणार आहे आज. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय मी, आणि त्याचं कारण म्हणजे कन्सिस्टन्सी राहत नाही आणि मग कंटाळा येतो. त्यामुळे मी बनवलाच नाही ब्लॉग. यूट्यूबच्या ह्याच्यात ना कन्सिस्टंट राहणं खूप डिफिकल्ट आहे, कारण आपण 4 दिवस ब्लॉग बनवतो आणि त्याच्यानंतर बनवतच नाही. कारण कंटेंट शोधायला खूप टाइम लागतो. काय काय दाखवणार आज लोकांना, काय आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी. पण हे असं काही नसतं. तुझं डेली रुटीन दाखवलं तरी पण कंटेंट बनतं. आणि त्याचसाठी माझ्याकडे व्हिडिओज काढलेले आहेत, बट एडिट करायला टाइम नाही भेटत. कुठे कुठे जायचं होतं मला, सो त्यामुळे टाइम नाही भेटला. आणि आता मी आज ही सुरुवात केलेली आहे. आजपासून कंटिन्युअस ब्लॉग मी टाकायचा प्रयत्न करणार. मग ते कन्सिस्टन्सी मध्ये मध्ये तुटते, सो त्यामुळे मग कंटाळा येतो. आता 1 वीक नंतर आय गेस मी हा व्हिडिओ टाकणार. आणि व्ह्यूज येत होते, मला चांगले वाढत होते. आणि बट आता आज हा टाकला तर त्याला व्ह्यूज नसणार. मग उद्या मी विचार करणार, मग व्ह्यूज येत नाही. बट मी हे बघत नाही की मी कन्सिस्टंट नाही आहे ते. सो आजपासून मी नक्की ट्राय करणार की कन्सिस्टंट राहणं यूट्यूबवरती व्हिडिओज टाकण्यासाठी, आणि रोज व्हिडिओज टाकणार आता. सो हे बघा, नदीतले मासे चांगले क्लीन करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. सो याची आज आपण रेसिपी बघणार आहोत. वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. खोबरं टाकून घेत आहे. साधारण अर्धा नाल आहे तो किसून घेतलेला आहे, त्याचं ओलं खोबरं. सुकी कोथिंबीर, कांदा बारीक चिरलेला. सो आता याच्यात सुकी मिरची घालून घ्यायची आपल्याला. सो आणि हळद पावडर घालून घ्यायची आहे. सो याला आपल्याला चांगलं आता वाटून घ्यायचं आहे, बारीक वाटून पाणी टाकून. सो हे बघा, अशा प्रकारे वाटप करून घेतलेलं आहे. सो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता पातेलं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं.
तेल चांगलं तापलेलं आहे, आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. सो याला आता चांगलं परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. सो कांदा चांगला परतून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायचा. आता आपल्याला याच्यामध्ये वाटप केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. सो आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये कोकमची सोलं पण टाकून घेऊया. आणि याला तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. सो हे बघा अशा प्रकारे झालेलं. आता याला चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला. आणि नंतर जे हे फिश लाईक क्लीन करून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. सो ही बघा चांगली उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे क्लीन केलेले आहे ते फिश सोडून घ्यायचे आहे. हे फ्राय करतात रे. याला जास्त लाईक मिनिंग हे नाही, मिक्स नाही करायचं, मग ते खूप खराब होतात. त्याचे काटे काटे असतात ते आणि लगेच शिजतात पण हे मासे. हे बघा रे, अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे ते. सो ही बघा गावठी माशाचं लाईक कालवण बनून रेडी आहे. हे सुक्खं बनवलेलं आहे अशा प्रकारे. सो तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे कॉमेंट करून मला नक्की सांगा. सो मगाशी मी रेसिपी वगैरे शूट केली आणि त्याच्यानंतर काही व्लॉग वगैरे कंटिन्यू नाही केला. सो आता वाजलेले आहेत 1 आणि मी जेवण करून घेतो. सो जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. सो आज जेवणामध्ये राईस आहे, बांगड्याची करी आहे आणि माझ्यासाठी बांगडा फ्राय. फ्रेश वॉटर फिश जे साये मासे आहे ना, नदीचे मासे, ते मी खात नाही. त्यामुळे लाईक मला आवडत नाही ते. आई बाबा आणि माझा भाऊ खातात. सो नका घे, हांव खायना तर कित्याक बेश्टे. सो मी खात नाही. सो मला आवडत नाही ते. सो मी घेतलेले नाही आहे. सो मी जेवण करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला.